हरिदासाची घरी मद उपजवा जन्मांतरी मनसी काहे मागा हेची दिगा पांडुरंगा संता लोटांगणी थोडा बेस संता लोटांगणी जाता लाज नको मनी मनसी काहे मागा हेची देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा विठ्ठल ओम प्रज्ञानांश प्रधान स्थिरचर निकर व्यापी भीर व्याप्य लोकान भुक्त्वा भोगान सविष्टान पुनरपि धीशनोद्भासितान कामजन्यान पीत्वा सर्वान् विशेषान् स्वपिति मधुर भुङ्मायया भोजयन्नो माया संख्यातुर्यं परममृतमजं ब्रह्म यत्तन्नतोऽस्मि यो विश्वात्मा विधिज विषयान् प्राश्य भोगान् स्थविष्टान् पश्वाश्चन्यान् स्वमति विभवान् ज्योतिषां श्वेन सूक्ष्मान् सर्वाणि तान् पुनरपि शनैः स्वात्मनि स्थापयित्वा हित्वा सर्वान् विशेषान् विगतगुणगण पात्वसो नस्तुरीयः अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन हरे चरणा संतादिया हरे चरणा संतादिया हरे चरणा संतादिया चक्रवादाने कथे चक्रवादाने कथे चक्रवादाने कथे चक्रवादाने कथे हमारी सद्गुरु दास तुका हमारी सद्गुरु दास तुका हमारी सद्गुरु दास तुका ओम माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्य रागान्वितः भ्राता गुरुना निवृत्ति सहिता निवृत्तिका संस्थिताः इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्री संत ज्ञानेश्वरं द्वैताद्वैत समन्वयैक जननी ज्ञानस्य ज्ञानेश्वरी भक्ति ज्ञान प्रदायिनी निज जनान् ज्ञानामृतं पायिनी भक्ति ज्ञानयुतं हि येन कथितं शास्त्रं विवेकप्रदं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्री संत ज्ञानेश्वरं नमो ज्ञानेश्वर 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 नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन जननी देवाची रे हरिदासाची घरी मद उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा मौली महावैष्णव श्री संत ज्ञानराज मौलींच्या परमकृपेने सर्व साधू संतांच्या परमकृपाशीर्वादाने आज विशिष्ट ठिकाणी विशिष्ट समयी भगवत चिंतन सेवेकरता उपस्थित केला गेलेला अभंग
संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा अत्यंत प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील उत्कृष्ट असा हा अभंग. विठ्ठल विठ्ठल संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभे आहेत आणि पांडुरंग परमात्म्याचा अनेक वर्षापासूनचा आग्रह आहे की तुकोबराया, तुमच्या भक्तीच्या ऋणातून मुक्त होण्याकरता तुम्ही काहीतरी मागावं, जेणेकरून तुमच्या नजरेत नजर घालून बोलण्याचं आमचं सामर्थ्य आम्हाला मिळेल. त्याकरता तुकोबराया तुम्ही काहीतरी मागा. आणि म्हणून तुकोबरायांच्या पुढे भगवंताचं अनेक वर्षानुवर्षाचं हे टुमणं, एक प्रकारचं गारानं, काहीतरी मागा. मग त्याचं दिग्दर्शन तुकोबराय करतात. मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. आम्हाला इच्छा नाही, परंतु देणाऱ्याची इच्छा पाहता समोरच्याला बरं वाटावं म्हणून घ्या चतकोर. म्हणजे पोट भरलेलं आहे पण समोरचा म्हणतोय घ्या, तर त्याला बरं वाटावं म्हणून आपल्याकडे घेण्याकरता जागा शिल्लक नाही, पण तरी देखील समोरच्याला बरं वाटावं. तसं या न्यायाने जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा तुला बरं वाटावं म्हणून मनसी काही मागा हेची देगा. ते चकारात्मक मागणं आहे. पांडुरंगा, तुला द्यायचं असेल तर आतापर्यंत तू अनेकांना जे दिलं ते मला नको आहे. मला काय पाहिजे? तुकोबरायांनी सांगितलं, हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. या जन्मानंतर पुढचा जन्म जो काही मिळणार आहे तो जन्म हरिदासाच्या घरामध्ये द्या. बस, दुसरं काही लागत नाही. कारण या जन्मात हरिदासाच्या घरी जन्म मिळाला, वारकऱ्यांच्या घरी जन्म मिळाला, म्हणून हा परमार्थ करण्याचा योग प्राप्त झाला. आणि तोच योग पुन्हा पुन्हा उत्तर जन्मामध्ये मिळावा म्हणून बालवयातच आम्हाला परमार्थाचं बाळकडू मिळावं, यासाठी हरिदासाच्या घरामध्ये जन्म द्या. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा. आणखी असं आहे, हरिदासाच्या घरी जन्म दिला, मग हरिदासाच्याकडे कोण येतात? हरिदास येथील संतजन येतील. मग त्या संतजनांच्या चरणावर नतमस्तक होत असताना मनामध्ये मी जागीरदार आहे, मी बागायतदार आहे, मी अमुक आहे, मी फलाना आहे, अशा प्रकारची लाज, भय, शंका मनात येण्याचा संभव आहे. पण ती कुठल्याही प्रकारची लाज, अभिमान मनात येऊ देऊ नका. संता लोटांगणी जाता लाज नको मनी. माझ्या मनामध्ये संतांच्या चरणावरती नतमस्तक होत असताना कुठल्याही प्रकारची लाज मनात येऊ देऊ नका. हे दुसरं मागणं आहे. आणि आणखी असं आहे, संत एकत्रित येतील, मग अशा प्रकारचा नवरात्र उत्सव, जन्मोत्सव संपन्न करतील, तर त्या हरीच्या रंगामध्ये नाचण्याकरता अंगामध्ये बळ द्या. तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी. भगवंताच्या परमार्थाच्या रंगामध्ये नाचण्याकरता अंगामध्ये शक्ती द्या. असं 3 प्रकारचं अत्यंत महत्वाचं मागणं जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगातून केलेलं आहे. विठ्ठला, कीटकाची भीती नाही, पण बिचार मरू नये. इथं चल, हे बघा, दिसलं का? जिवंत निघालं, त्याच्यामुळे मी आनंदी आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. आता प्रसंग आठवला तोवर भाऊ. कर्जुले हरेश्वर तिथं कीर्तन चालू कीर्तनात शिवरात्रीचं कीर्तन रात्री 10 ते 12 प्रखर प्रकाश लावलेला. बोलता बोलता किरकुडं नाकातून गेलं कीर्तनकाराच्या आणि तोंडातून निघालं. इकडं कीर्तन चालू आणि बाहेर जाऊन उलटी करून यावं लागलं. विठ्ठला विठ्ठला तो प्रसंग आठवला म्हणून सहज बोललो. असं तर अत्यंत गोड असा हा अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आपण सेवेकरता घेतलेला आहे. अभंगातील प्रतिपाद्य सरळ भावार्थ तुमच्या समोर ठेवलेला आहे.
क्रमप्राप्त मौजे पाचेगाव अत्यंत प्रसिद्ध असलेलं आपलं हे गाव, नेवासा तालुका अंतर्गत असणारं अहिल्यानगर तद अंतर्गत असणारं आपलं गोड हे गाव. जिल्ह्याचं नाव बदलायचं राहिलं बरं का पत्रिकेत, संदीप महाराज. पुढच्या वेळेस आपलं जिल्ह्याचं नाव याच्यात बदलून घ्या. बरं, गोड असा हा कार्यक्रम वर्ष 51वा आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा संकीर्तन महोत्सव. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य बन्सी महाराज तांबे बाबा, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरीमय ज्यांचं जीवन होतं, आपल्या गावावरती विशेष प्रेम ज्यांचं होतं, ते परम आदरणीय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण भानदास महाराज गायके बाबा या संतद्वयांच्या कृपाशीर्वादाने, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध आदरणीय राजाराम बाबा तुवर महाराज यांच्या, त्याचप्रमाणे आमचे मित्र हरिभक्तीपरायण संदीपजी महाराज जाधव पाचेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोड असा हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासूनचा संपन्न होतो आहे. वर्ष 51वे आहे, म्हणजे सुवर्ण महोत्सव उत्तर 1 वर्ष, असं इतक्या वर्षापर्यंत हा परमार्थ आपला टिकलेला आहे. यामध्ये आदरणीय भानदास बाबांचं फार मोठं योगदान आहे. अगदी पडत्या काळामध्ये बाबांनी इथं येऊन राहावं आणि ज्ञानेश्वरीची ती प्रार्थना घ्यावी, वेळेत पारायण सुरू करावं, वेळेत सुट्टी करावी, वेळेत संपवावं. कोण वाचतंय कोण नाही वाचतंय त्याच्याशी त्यांना जास्त त्यांचं तिकडं लक्ष नसायचं. पण आपुली आपण करा सोडवण या न्यायाने हा सप्ताह जरी पाचेगावकरांचा असेल, पण माझी ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांची मी वाचतोय आणि ती माझ्याकरता मी वाचतोय, अशा प्रकारचं एक उत्कृष्ट भाव त्यांच्यामध्ये असायचं. कारण त्यांना पूर्वी एक आजार झाला, हॉस्पिटलमध्ये ठेवलं आणि 3-4 दिवस ते बेशुद्ध अवस्थेमध्ये होते. तर इथंच याच कार्यक्रमाला मी जेव्हा आलो, मौन असायचं नवरात्रीमध्ये. यावर्षी मौन नाही, अगोदरच पंचकर्मरूपी अनुष्ठान केलेलं असल्यामुळे. आणि इथं भेटण्याकरता जेव्हा आलो तेव्हा सांगितलं, म्हटले काही दिवसापूर्वी मी आजारी पडलो होतो आणि ते आजारी पडल्यानंतर मला सांगण्यात आलं की तुम्ही बेशुद्ध होता म्हणून. पण मला काही बेशुद्ध असं काही वाटत नाही. म्हणजे मी 3 दिवसपर्यंत ज्ञानेश्वरीतील जे काही अक्षर आहेत ते अक्षर माझ्यासमोर असे यायचे. मग कधी कधी ते सूक्ष्म आकारात, छोट्या आकारात यायचे, कधी कधी असे आकाशासारखे मोठे 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 अक्षर त्या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये मला यायचे. आणि शुद्धीवर जेव्हा मी आलो तर दुसरी काही बडबड न करता, आयोन बाबो न म्हणता अरे अरे बापरे बापरे बाबो 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 असं न म्हणता ज्ञानेश्वरी ग्रंथातील ओव्याच माझ्या मुखातून निघत होत्या. म्हणजे त्या 3 दिवसापर्यंत जगाच्या दृष्टीने मी जरी विशुद्ध होतो, पण माझ्या अंतर्गत मी माझ्या ज्ञानेश्वरी रूपी भाव समाधीमध्ये होतो, असा त्यांचा भाव. विठाला आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी पारायण केवळ पारायण न समजता एक साधना समजून ज्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं, 40-40, 50-50 वर्ष एका गावामध्ये त्यांनी जाऊन ज्ञानेश्वरी उपासना केली आणि तशा प्रकारचे ज्ञानेश्वरी उपासक सुद्धा निर्माण केले. आपल्या गावाप्रमाणेच अनेक वर्षापासूनचा सप्ताह वळण या ठिकाणी सुद्धा होतो पहा, तिथे देखील बाबांचं मार्गदर्शन असायचं. तर अशा पूजनीय सर्व संत महात्म्यांनी, वारकरीनिष्ठ या मंडळींनी सुरू केलेली ही परंपरा आणि म्हणून 51व्या वर्षापर्यंत येऊन थांबलेली आहे. समस्त ग्रामस्थ पाचेगावकर मंडळींनी नियोजन केलं आणि पुनश्च एकदा मोठा कार्यक्रम, अगदी सुवर्ण महोत्सव उत्तर कार्यक्रमाला आता सुरुवात झाली. म्हणजे 25व्या वर्षी यानंतर या ठिकाणी आपण अमृत महोत्सव संपन्न करणार आणि जगलो वाचलो तर आणखी 25 वर्ष झाले म्हणजे शताब्दी संपन्न करणार, बरोबर. पण आता हा 51वा कार्यक्रम आपण जो संपन्न केला तो सुवर्ण महोत्सव आणि शताब्दी तर आपण मोठा करूच, पण याही वर्षी अगदी 51वा तसाच समजून यामध्ये सर्व सम्मिलित झाले
ही महत्वाची स्वाभिमानाची गोष्ट. विठ्ठल नवरात्रीमध्ये शक्ती उपासना केली जाते आणि या शक्ती उपासनेच्या द्वारा दसरा हा दिव्य सण उद्या संपन्न होत असतो. या वर्षीचा योगायोग असा आहे, दरवर्षी आपल्याला फक्त 9च कीर्तन ऐकायला मिळतात आणि 10वं काल्याचं कीर्तन ऐकायला मिळतं. पण या वर्षी 11 कीर्तन ऐकायला मिळालेली आहेत. म्हणजे आजचं 10वं आहे आणि उद्याचं 11वं आहे. म्हणजे एक तिथी जादा आल्यामुळे एक दिवसाचा परमार्थ आपला वाढला. त्याकरता भगवंताचे धन्यवाद. परवा आपल्या गावातील आपले मतकर भाऊ आश्रमामध्ये आले. म्हटलं किती आहेत वाचक? म्हणजे 50-55 वाचक आहे. समाधान वाटलं. कारण आदरणीय संदीप महाराज गावचेच सुपुत्र भूमिपुत्र आहेत आणि त्यांच्या नियोजनाखाली आता हा कार्यक्रम वरचेवर वाढत चाललेला आहे. त्यांना साथ आमचे गणेशजी महाराजांची आहे आणि चंद्रकांत महाराजांची सुद्धा आहे, शशिकांत महाराजांची आहे. आमचे नवयुवक ज्यांनी आई पुंजाबाई मातेचं मंदिर सुंदर अगदी झोळी फिरून गावोगावी भटकंती करत अत्यंत कष्टात सुंदर असं मंदिर उभं केलं. आई पुंजाबाई मातेचं मंदिर या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. तोही देखील भूमिपूजनाचा आपलं उद्घाटन प्राणप्रतिष्ठा सोहळा लवकरच आहे. तोही देखील कार्यक्रम संपन्न होणार आहे. आदरणीय बाळू महाराज उपस्थित आहेत. या बाजूने आमचे बाळू महाराज आहेत, डॉक्टर महाराज आहेत, गावातील सर्व पंचकोशीतील सर्व टाळकरी वृंद आहेत, भावी वारकरी बाल वारकरी मंडळी ही सर्व मंडळी उपस्थित आहेत. भावी या वारकऱ्यांकरता एकदा जोरात टाळ्या वाजल्या. कारण या वयात टाळ आणि अशा प्रकारचा पोशाख घालण्याची सवय लागल्यानंतर यांच्या मुखामध्ये एकदा अभंग बसले, श्लोक बसले, ओव्या मुखामध्ये बसल्या की यांच्या मुखामध्ये शिव्या येऊ शकत नाही. कारण योग्य वयामध्ये योग्य असे संस्कार होण्याचं हे वय असतं. या योग्य वयामध्ये संस्कार झाले की मोठं झाल्यानंतर त्यांच्यामध्ये विकृती येत नाही. नाहीतर अलीकडे विकृतीचे साधनं प्रत्येकाच्या खिशामध्ये आपण घेऊन फिरत आहोत. याद्वारा अलीकडे काय होतं तर आश्रमामध्ये सुद्धा आम्ही बालसंस्कार शिबिर वगैरे सर्व काही घेतो. तर जोपर्यंत हातामध्ये मोबाईल येत नाही विद्यार्थ्याचा तोपर्यंत विद्यार्थ्याची लाईन अगदी चकारीबद्ध असते. पण एकदा की त्याने त्या अनाठाई वापर मोबाईलचा सुरू केला की हळूहळू हळूहळू परमार्थाचं विस्मरण पडतं आणि संसाराचा पगडा त्याच्यावरती बसतो. परिणामी थिता परमार्थ वाया गेला. विठाला जेणे नये जन्म यमाची यातना, जन्म यमाची यातना, जन्म यमाची यातना, जन्म यमाची यातना, साधना करा काही ऐशी साधना करा काही. काय करायचंय, काय करणीय आहे, आपण आपल्या करता काय करावं. संत एकनाथ महाराजांनी सांगून ठेवलं, जेने नये जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही. जेणेकरून परमात्म्याचं चिंतन आपल्याकडून घडावं अशी साधना आपल्याकडून घडावी. पुन्हा जन्म आणि पुन्हा अशा प्रकारच्या दुःखाच्या रहाटगाडग्यामध्ये पडणं नको. जेणे नये जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही. अशा प्रकारचं साधन करावं. आणि कधी करावं, कधी करावं. निम्म्या गौऱ्या मसनात गेल्यावर करू म्हटल्यानंतर ते होत नाही. आता आम्ही आश्रमामध्ये आलो तेव्हा 18 वर्ष झाली. त्या काळात काहींना पत्रिका घेऊन गेलो तेव्हापासून ते म्हणतात बरं झाल्यावर येऊ पुढं दिंडीला. चला ना दिंडीला. त्यांनी नाही थोडं बरं झाल्यावर येऊ, थोडं बरं झाल्यावर येऊ. गुरुजींना असाच एक माणूस म्हणायचा आयुष्यभर. ते पत्रिका दरवर्षी घेऊन जायचे. मग चला दिंडीला. म्हणजे नाही थोडं बरं झालं, जर सोयीला लागल्यावर येतो. सोयीला लागल्यावर येतो, सोयीला लागल्यावर येतो. शेवटी गुरुजी मृदंग वाजवायला होते. कधी तो सोयीला लागला. तो चौघाच्या खांद्यावर निघाला. गुरुजी ज्ञानोबा तुकाराम दिंडी निघाली. म्हणजे आता हाच सोयीला लागला, याचं सोयीचं कधी लागायचं. विठाला विठाला पाहेचा पेना वाट वधा, तव आजीचे होई जे सावधा, जीवन निगता औषधा धावी जे जेवी.
ज्ञानोबराय सांगतात परमार्थ कधी करावा, जवळ सकळ सिद्ध आहे, जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, हात चालावया पाये, तव तू आपुले स्वहित पाये, आपले रोहित पाये, तीर्थयात्रे जाय तुको नको, जव काळ से दुरी ठेला, जव काळ से दुरी ठेला, जाय तुको जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपुले स्वहित पाये, तीर्थयात्रे जाय तुको नको, जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपुले स्वहित पाये, तीर्थयात्रे आता दोघंही आजारी वाटतो का बरं आम्ही सांगा. एकदा कंबर बांधून घेतली म्हणजे आजारपण वगैरे सर्व विसरून जातो. आणि तसं हे सुद्धा गळ्यात एकदा टाळी उस्तर आजारी, एकदा टाळ आलं की आजारपण कुठं टाळ जातं काय माहिती. विठाला विठाला हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको, जव हे सकळ सिद्ध आहे. बस आपल्या स्वाधीन सर्व आहे तोपर्यंत करावं लागतं. हे शरीर आपलंच आहे, देवाने दिलेलं आहे, भगवंताने परमार्थ करण्याकरता दिलेला आहे. पण होतं काय, तो या झाला फाटा बाधिकेच्या, आणि म्हणून उद्या करू, जरा बरं झाल्यावर करू. अजून कुठं आपलं वय परमार्थाचं, आणखी आपलं कुठं वय परमार्थाचं असं म्हणतात सहज. मला सांगा, एखाद्या वृद्ध व्यक्तीला विचारा किती वाजून किती मिनिटांनी आणि किती तारखेला आपण वृद्ध झालात, असं विचारल्यानंतर त्याला वृद्ध झाल्याची तारीख सांगता येते का? जन्म झाल्यावर आपल्याला आपली तारीख सांगता येईल. बर, कुणी ती पण वडिलांनी वगैरे लिहून ठेवली तर मग त्यांनी स्मरण करून दिलं इतक्या इतक्या तारखेला आपला काय झाला, जन्म झाला. बर, जन्म किती तारखेला झाला ते माहिती आहे, आणि गेल्यानंतरची तारीख जे पाठीमागे असतात ते लिहून ठेवतात. ती आपल्याला माहिती होत नाही. गेल्यानंतरची तारीख देखील आपल्याला माहिती होत नाही. जन्म झालेली सुद्धा तारीख आपल्याला माहिती होते, पण नंतर होते. दुसऱ्यांनी कळवली, वडिलांनी कळवली, आईने कळवली तर माहिती होती. बरोबर. आता हे जरी कळलं तरी एक मात्र अशी तारीख आहे, मला सांगा किती तारखेला आपण तरुण झालात, किती तारखेला आपण प्रौढ झालात, आणि किती तारखेला वृद्ध झालात, या तारखी सांगता येणं शक्य नाही. ज्या दिवशी जन्माला आलो तेव्हापासून घडी 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 काळ याची काय पाहत राहिला, वाट पाहत होता. आणि प्रत्येक घडीला म्हातारपण जवळ येत होतं. पाहेचा पेना वाटवदा, उद्याचा मार्ग वाटमाऱ्याचा आहे. प्रत्येक तरुणाला तरुणपणी असं वाटतं की मी वृद्ध होणार, मी वृद्ध होणार नाही, असं प्रत्येक तरुणाला वाटतं. तसं वाटणं त्याचा तो काय आहे, भ्रम आहे. पण त्याचा भ्रम इतका तो खरा आहे, इतका भ्रम खरा आहे जसं पाल पेलेल्या माणसाचा भ्रम खरा त्याला वाटतो. पाल पेलेला माहिती का तुम्हाला? नाही का? सांगून जाऊ का? भजन करा. विठाला विठाला एक लाडके वृद्ध आजोबा, वृद्ध आजोबा आजारी पडले. काय नाही, त्यांना थाळ्यामध्ये चहा दिला, आणि चहा पित असताना त्या सपराला वर तिथं पाल होती, पण ती थाळ्यात प्रतिबिंब रूपाने दिसली. शेवटच्या घोटाला त्यांना असं जाणवलं की मी ती पालच पिलो. बाबा गडबडा लोळायला लागले. काय करावं समजेना. दवाखान्यात नेलं. त्यांनी सांगितलं
म्हणले काय झालं बाबा? म्हणे काय नाही, मी पाल पिलो. म्हणे पाल पिले? आपण पाल कधी पिणं शक्य आहे? म्हणे मी पिलो. आता मी काय म्हणजे माझ्या डोक्यावर काही परिणाम झाला असंही काही नाही. मी चांगला आहे, सगळं माझी बुद्धी ठिकाणावर, पण मी पाल पिलोय, भ्रम झाला. आता डॉक्टरने सांगितलं ठीक आहे, मग असं करा, आपण स्कॅन करून पाहू. स्कॅन करून पाहिलं, मध्ये पाल नाही, काही नाही. म्हणलं बाबा पाल नाही, काही नाही. नाही नाही, तुम्हाला कळतं का मला कळतं? मला माहिती आहे ना मी पिलोय म्हणून, तुम्ही कसं काय असं म्हणता? शेवटी त्यांना त्या डॉक्टरांकडे विलाज झाला नाही. त्यांनी आपल्या काहीतरी तेवढ्या तात्पुरत्या गोळ्या दिल्या आणि घरी जाऊन ही परत घरच्यांना म्हणायला लागली मी पाल पिलून. डॉक्टरला काय समजलं, त्याला कोणी डॉक्टर केलं आमकं वगैरे, त्यांच्या भाषेत जुनी माणसं असतात, तेवढे भोळे असतात. इलाज जर झाला, त्यांना झाला असं जर वाटलं तर मग त्यांना फार समाधानही वाटतं. 108 वर्ष वय आमच्या आजोबांचं होतं. मी शेळके हॉस्पिटलला श्रीरामपूरला घेऊन गेलो आणि फक्त स्प्रे मारला डॉक्टरनी आणि विचारपूस केली. तिकून येता येता ते म्हणायला लागले, म्हणे काय डॉक्टर आहे का काय? हे पहा ना, सगळं दिसायला लागलं. म्हणजे एक प्रकारचा भ्रम असतो, तो एक भ्रम निवृत्त करण्याची वृत्ती ज्या डॉक्टर मध्ये आहे तो डॉक्टर खरा हुशार. विठाला विठाला ह्या बाबांचा फक्त तिथं सार्थ भ्रम आहे, इथं थोडा विकृतीवान भ्रम आहे. यांनी सांगितलं मी पाल पिलो, त्याला समजतं का मला समजतं. शेवटी काय करावं लागलं, मग मनोरुग्ण डॉक्टरांकडे घेऊन गेले. आता मनोरुग्ण डॉक्टरांनी ओळखलं पाल कुणी काही पित नसतं, पण यांना भ्रम झालेला आहे. यांचा भ्रम काढून टाकण्याकरता आता म्हटले ठीक आहे, या 8 दिवसाच्या गोळ्या घ्या, 8 दिवसानंतर पुन्हा या. आणि तोपर्यंत घरातल्या लोकांना सांगितलं, म्हटले पुढच्या वेळेस येताना एक पातेलं घेऊन या, गमीला असं घेऊन या आणि त्यात थोडंसं पाणी वगैरे घेऊन मग आपण पुढचा कार्यक्रम मी तुम्हाला समजून सांगाल, तुम्ही या. मग 7 दिवसपर्यंत गोळ्या त्यांना दिल्या. 8व्या दिवशी बाबांना गाडी करून पुन्हा आणण्यात आलं. मग असं तिथं झोपवलं वगैरे, त्यांना गोळी दिली, पाणी पाजलं अगोदर, पोटभर गोळी दिली ती इच्छाभेदी रस उलटी करण्याचा. आता तोपर्यंत डॉक्टरने काय केलं, असं पातेलं भरून पाणी ठेवलं आणि बाकीच्यांना समजून सांगितलं, म्हणजे ज्यावेळेस बाबांना उलटी होईल त्यांच्या आपण डोळ्याला पट्टी बांधणार आणि उलटी झाली की बाकीच्यांनी फक्त आरडाओरडा करायचा, पडली 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 पडली. ठरलं, म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. पण जमन का डॉक्टरने? करून तर पाहू, प्रयोग करायला काय हरकत आहे? गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाली. दुसरा प्रयोग, म्हणजे बर ठीक आहे, ठरलं. आता बाबांना त्या ठिकाणी उलटीची गोळी दिली, सर्व झालं. तोपर्यंत डॉक्टर साहेबांनी काय केलं, म्हणजे आता बाबांचा भ्रम घालवण्याकरता त्यांनी खरोखरची पाल मारून खिशात आणली होती आणि बाबांना उलटीची गोळी दिली. तोपर्यंत पट्टी बांधली, उलटी सुरू झाली आणि डॉक्टरने आपल्या खिशातली ती पाल काढली आणि त्या गमीला दिली टाकून. आणि तोपर्यंत बाकीच्याने आवाज केला, पडली 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 का नाही, पडली का नाही? सोडा बरं पट्टी, पडली का नाही? मी म्हणत होतो ना मी पाल पिलोय, मला माहितीये, पहा बरं पडली का नाही पाल. बाबांनी ती पट्टी खोलायला लावली आणि पाल पाहिली. पाल पाहिल्यानंतर आता तरी संशय जावा की न जावा पाटील, संशय जावा की न जावा? जावा ना. पण ते म्हणजे बाबा आणखीनच लोळायला लागले, गडबडाला रडायला लागले. म्हणजे अरे बापरे, हे काय झालं, हे काय झालं? म्हणजे काय झालं आता? पाल तर निघाली ना पोटातून. म्हणे मी पिलो ती पांढरी होती. ही काळी, म्हणजे तिला पिल्ला झाले की काय? हा भ्रम असतो. अशा प्रकारचा भ्रम निघणं शक्य नाही. मला सांगायचं काय, वृद्धपण हे असं असतं, त्या काळामध्ये एखादी भ्रमात्मक गोष्ट सुद्धा ती सहजासहजी निघत नाही. मग असं वृद्धपण येऊ नये, त्या आलेलं नाही तोपर्यंतच आपण काय करून घ्यावं, भगवंताचं भगवत चिंतन करून घेतलं पाहिजे. जव काळ असे दुरी ठेला, जेव्हा जोपर्यंत काळ दूर आहे तोपर्यंतच आपण भगवंताचं चिंतन करून ठेवलं पाहिजे. मी उद्या करेल, वृद्ध झाल्यावर करेल असं म्हणून चालत नाही. प्रवासाला आपण निघालात, समजा शूलपाणेश्वराच्या जंगलातून उद्या प्रवास आहे, आपल्याला कळलेलं आहे, राजघाटच्या लोकांनी सावध केलेलं आहे की उद्याचा मार्ग हा बाळासाहेब वाटमाऱ्यांचा आहे. ज्यांनी ज्यांनी परिक्रमा केली त्यांना माहिती आहे वाटमाऱ्यांचा मार्ग. कुली गाव, ती बोरखेडी, कुली, पहिले ते सगळे घोंगसा वगैरे सगळी गावं लुटणारीच होती. मग आता त्या गावाचा प्रवास आहे, उद्यापासून तुमचा वाटमाऱ्याचा प्रवास सुरू झालेला आहे. असं म्हटल्यानंतर
तिथं जाऊन सावध होणं गरजेचं का इथंच राहून? उद्या सावध व्हायचं. उद्याचा मार्ग वाट मार्याचा हे कळालं की आजपासूनच आपण सावध झोपलं पाहिजे. पाहेचा पेना, पेना म्हणजे मार्ग, उद्याचा मार्ग, उद्याची वाटचाल ही वाटमाऱ्यांची आहे. पाहेचा पेना वाट वधा तर आजीची होई जे सावधा. तर उद्याचा मार्ग वाटमाऱ्याचा आहे तर आजच सावध झालं पाहिजे. म्हटले कसं? जीव न निघता औषधा धावीजे जेवी. जोपर्यंत जीव निघून गेला नाही तोपर्यंतच औषधोपचार घ्यावेत. एकदा की जीव निघून गेला नंतर औषधात झोपवला लोळवला तरी तो उठू शकत नाही. विठला म्हणून परमार्थ ही आत्ता याच घडीला करण्याची करावी तातडे परमाची. करावी तातडे परमाची. करावी तातडे परमार्थे. करावी तातडे संत समागमी धरावी आवडी. समागमी धरावी आवडी. संत समागमी धरावी आवडी. धरावी आवडी. करावी तातडे परमार्थी. करावी तातडे परमार्थी. करावी तातडे परमार्थी. करावी तातडे करावी तातडी परमार्थी. परमार्थ या भूमिकेमध्ये आपण तातडी करावी, घाई करावी, लगबग करावी. उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. म्हणून पंढरीच्या लागा वाटे. नाही धरिता पंढरीची वाट, नाही संकट मुक्तीचे. मुक्त होण्याचं संकट राहत नाही. भगवंताचा मार्ग आपण स्वीकारावा. कधी? उद्या, परवा, पुढच्या सप्त्याला नाही नाही नाही, याच आता जागा रे बाई न जागा. 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 चोरन झाल्या नाडोने भागा रे. चोरन झाल्या नाडोने भागा रे. आता जागा रे बाई न जागा. आता जागा रे बाई न जागा. जाग करायचं असल्यावर तसंच करावं लागतंय ना. आता जागा रे म्हणून तशा आवाजात त्यांनी जागा केलं. आणि चोर निजल्या, चोर झोपलेला तोपर्यंत तिथला आवाज बरोबर हळूच केला. नाडोनी भागारे. कारण झोपलेल्या चोराला फसवून निघून जायचं तिथं आवाज बारीक केला. ही तर वारकरी संप्रदायाची विशेषता आहे. विठाला 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 विठाला. चोर निजल्या नाडोनी भागारे म्हणल्यावर, मोठ्याने म्हणल्यावर चोर जागा झाला तर करायचं काय? म्हणून हळूच म्हणून वाट काढून घ्यायची असं आहे. बर, चोर निजल्या नाडोनी भागारे. काय सावध केलं संत महात्म्यांनी. वेळीच सावध झालं तर उपयोग होतो. नाही तर मग सोंग गेलं निघून हसू आलं मागून. म्हणजे कळलं ना तुम्हाला? सोंग निघून गेलं. अगोदर सोंग 3 तास चाललं तेव्हा हसू नाही आलं. आणि सोंग निघून गेलं नंतर हसायला लागला. आता काय हसून फायदा आहे? सोंग गेलं निघून हसू आलं मागून. जोपर्यंत हे करण्याचं वय होतं, तारुण्य होतं, तोपर्यंत परमार्थ केला नाही. आणि नंतर तो मग यथार्थ होत नाही. माणसं येतात आमच्याकडे, येतात भेटायला, दर्शनाला. कुठं आहेत महाराज? कुठं आहेत महाराज? आता महाराजाच्या अंगावर पाय पडला इथं. आता महाराज का पुढं आहे का? चालले महाराजाला तुडवत. महाराजच सापडा ना. महाराज कशाला सापडा? तुझ्या पायाखाली महाराजच आहे. विठाला विठाला आता कार्तिक स्नान सुरू होईल. लवकरच काकड भजन वगैरे चालू होईल.
श्रावण महिन्यामध्ये सुद्धा आपल्या गावातील बरेचशी परिसरामध्ये हनुमंतरायाला पाणी जल अर्पण करण्याची पद्धती आहे. मग आता हे पाणी वगैरे घालायला आपण जातो, कार्तिक स्नानाला जातो, त्यावेळेस जात असताना आपण फुलं घेऊन जातो, भगवंताला अर्पण करण्याकरता फुलं घेऊन जातो. मग कोणती फुलं नेतो आपण? कालची शिळी फुलं नेत नाही. मग ताजी टवटवीत जी फुलं आहेत तीच देवाला आपण घेऊन जातो अर्पण करण्यासाठी. मग देवाला अर्पण करत असताना ताजी फुलं असावीत ही जशी आपली भावना आहे, तसं हेही फुल ताजं आहे तोपर्यंतच भगवंताच्या चरणी लीन असावं ही भावना आपण का जोपासू नये? भगवंताला अर्पण करत असताना ताजं फुल आपण निवडून काढतो, मग आपलं का बरं पूर्ण परिमळ गेल्यावर ओस फुल झाल्यावर मग त्या देठात काय राहत? परिमळ गेली या ओस फुल देठी, परिमळ गेली या ओस फुल देठी, आयुष्या सेवके देवतेचा, आयुष्या सेवके देवतेचा, आयुष्या सेवकी देवतेचा. बर म्हणा. बर, परिमळ गेली या ओस फुल देठी. देठाच्या ठिकाणी फुल राहत, पण ते कसं? ओस फुल. परिमळ निघून गेला, आता त्या फुलाचा सुगंध येत नाही, ते ओसाड पडून राहतं. त्या पद्धतीने या शरीरातलं त्राण तारुण्य जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण भगवंत चरणी समर्पित होण्याची भावना ठेवावी. आणि हेच तर संत महात्म्यांनी केलं. पहा, संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय या भूतालावरती राहिले किती वर्ष? 42व्या वर्षी सदैव वैकुंठ गमन करून गेले. बस पुढे गेले ते निधाई झाले. बस इथं चाचपडत राहिले नाही. वयाच्या 42व्या वर्षी इहलोकीची यात्रा आपल्या स्वेच्छेने काळाच्या माथ्यावर पाय देऊन तुकोबराय निघून गेले. वयाच्या 22व्या वर्षी संत श्रेष्ठ ज्ञानोबराय समाधिस्थ झाले. बस ही संत महात्म्यांनी आपली साधना ही तारुण्यामध्ये पूर्ण करून टाकली. आणि या सर्व संत महात्म्यांचा आदर्श घेऊन आपण या परमार्थामध्ये उतरावं. आणि म्हणून घडीने आपण ती घडी साधत राहावी. प्रत्येक क्षणाचं मूल्यांकन ओळखत राहावं आणि येणारा प्रत्येक क्षण परमात्म्याकरता कसा वेचता येईल याविषयी सजग राहावं. आणि अशा प्रकारची भावना ज्या हरिदासाच्या घरामध्ये जन्म घेतल्यानंतर मिळते, त्याच हरिदासाच्या घरात पुन्हा पुन्हा जन्म मिळावा हीच मागणी जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगाच्या पहिल्या हरिदासाची घर, हरिदासाची घर, आम्ही ज्या कुळामध्ये जन्माला आलो त्या कुळाविषयीची कृतज्ञता आहे. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण
देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, पांडुरंगा तुझ्या चरणाची सेवा ही माझ्या वडिलांनी ठेवलेली मिरास आहे. म्हणजे परंपरेचा हा चालत आलेला वारसा आहे, परंपरेचा वारसा आहे. काय असतं, वेगळं निघत असताना आपल्याला अनुभवायला येतं. आपल्या वडिलांच्या वाटेला असलेली ज्ञानेश्वरी, आपल्या वडिलांची असलेली ज्ञानेश्वरी, वडिलांनी ज्या देवाची पूजा आयुष्यभर केली त्या देवाकरता वायली निघत असताना भांडणं होत नाहीत. लक्षात येतंय ना. माझ्या वाट्याला ज्ञानेश्वरी आली नाही म्हणून आजपर्यंत कोणी भावाबरोबर भांडलेला, बरं झालं म्हणतो पिढा गेली. तो ग्रंथ राहू दे तुला, बाबाचा ग्रंथ तुला राहू दे, चमच्या पळी मला येऊ दे. काटेरी चमच्यावरून भांडणं होतील, चिमट्या पळ्या जड गोष्टीवरून भांडणं होतील, पण ज्ञानेश्वरी ग्रंथ मला नाही आला म्हणून कोणी भांडला असेल तर मला दाखवून द्या. विठाला विठाला परमार्थाचं बाळकडू ज्यांनी पाजलं, अशा वडिलोपार्जित चालत आलेल्या परमार्थाचं बाळकडू तुकोबरायांना मिळालं. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. देवा तुला द्यायचं असेल तर हे दे. आतापर्यंत अनेकांना तू अनेक दिलेला आहे. कनवाळू कृपाळू भक्ता लागे मोई, गजेंद्राचा धावा तुला केला विठाई. त्याने काय केलं, होईल तो कोण ब्रह्मांड चालक असं म्हटला. आणि त्या सरोवरातलं एक कमळ फेकलं वरती. भगवान परमात्मा भोजनासाठी बसलेले, पण तितक्यामध्ये आवाज आला, कोण ब्रह्मांड चालक आहे, त्याने मदती करता यावं. अशा प्रकारचा आवाज दिल्याबरोबर परमात्मा निघाले. त्यांनी चावी घेतली नाही गाडीची काच पुसली नाही, हवा चेक केली नाही. लक्ष्मीने विचारलं काय नेमकं काय निघालं, तर हा शब्द तिथं उच्चारला. आणि ती शब्दाचं उच्चारण होईपर्यंत गजेंद्रापर्यंत येऊन पोहोचले. हा कहे गजराज, ती कहे हा कहे लक्ष्मी, ती कहे गजराज. विठाला विठाला अशा गजेंद्राचा धावा परमात्म्याने केला, पण त्याला त्यातून मुक्त केलं. पुढे द्रौपदीला कौरवी पांचाळी वस्त्रे हरणे वस्त्रे कैची झाली माऊली. द्रौपदी करता वस्त्रे दिली. भाजीचं पान मागितलं, भाजीचं पान मागितलं, आणि त्याच्या बदल्यामध्ये 7 खंड्या अन्न खाणाऱ्या दुर्वास ऋषी सारख्या महान ऋषींना सुद्धा काय केलं, भोजन करवलं. परमात्म्याची आतापर्यंतची ही सर्व कारकीर्द आहे. मागा दूध दे म्हणतले यासाठी. एक छोटासा बालक उपमन्यू नावाचा, तो लहान असताना आईने त्याला दूध द्यावं, पण कोणतं, ज्वारीच्या पिठाची बारीक पिठाची कांजी करून, बाळा हे दूध आहे घे, तो घेत असायचा. पण आपल्या श्रीमंत मित्राच्या घरी गेला आणि खरोखर गोमातेचं दूध दुग्धपान त्याला करायला मिळालं आणि खऱ्या दुधाची चव कळली. घरी येऊन त्याने आईला दूध मागितलं. आईने पुन्हा ते गरगुट केलं, पिठाची मूठ घेतली, त्यात पाणी टाकलं, गुर्र करून घेतलं, गाडगं भरून त्याच्या समोर दिलं. त्याने ते बाहेर झिडकावलं, म्हणले हे नको, मला अस्सल दूध पाहिजे, खरं खरं दूध पाहिजे, हे पीठ कालून दिलेलं दूध नको. म्हणजे बाळा आपली परिस्थिती नाही गाय सांभाळण्याची, आपण गाय सांभाळू शकत नाही. आपल्याकडे जर्सी सांभाळता येईल, पण गाय पण गावरान गाय सांभाळता येत नाही. म्हणले काय करायचं, तिला पाठीभर खातीन लोटीभर दूध देते. अरे बाबा, पाठीभर खाऊन लोटीभर दिलेलं दूध तिच्या म्हणजे गावरान त्या जर्सीच्या पाठीभर दुधाची सर हिच्या लोटीभर दुधाच्या बरोबरीला येत नाही. विठाला विठाला सहज दुधाचाच विषय निघाला म्हणून पुन्हा सांगतो. स्वामी विवेकानंद शिकोगा धर्म परिषद अगदी गाजवली. आणि वापस येत असताना समुद्रातून प्रवास चाललेला, आणि एका भाविकाने विचारलं, म्हटले स्वामी तुमच्या भारतामध्ये श्रेष्ठ दूध कशाचं, असा प्रश्न विचारल्यानंतर स्वामींनी उत्तर दिलं, म्हटले दूध म्हशीचं. म्हणजे म्हशीचं, आणि तुम्ही तर गावो विश्वस्य मातरः, भारतामध्ये गाईला विश्वाची आई म्हणतात.
गोमातेचं जिकडं तिकडं अगदी भरपूरसं असं वर्णन आहे. स्वतः भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोपालन केलं आणि मग तुम्ही तर गाईचं दूध श्रेष्ठ सांगायचं सोडून म्हशीचं दूध श्रेष्ठ सांगता. म्हणे तुम्ही दुधाबद्दल विचारलं म्हणून मी दुधाबद्दल सांगितलं, पण तुम्ही जर मला अमृताबद्दल विचारलं असतं तर मग मी गाईचं हे दूध दूध नसून अमृत आहे. दुग्धम गीता अमृतम महत. विठाला विठाला उपमन्याला प्रश्न पडला की खरोखरच्या गाईचं दूध आपल्याला मिळू शकतं, पण त्याकरता आईने उपदेश दिला, बाळा तुला वनात जाऊन तपश्चर्या करावी लागेल. मग तो वना आला याची लागी. नाही काय ते मागा दूध दिले म्हणितले यासाठी करोनी क्षीराब्धीची वाटी तया उपमन्या पुढे धुर्जटी ठेविली जैसी. उपमन्यू त्या उपमन्या कारणे कैसा धावसी लवलाही पाजी प्रेमपाना क्षीरसागरा ठाई. क्षीरसागरच क्षीराचा सागर उपमन्या. उपमन्या करता क्षीराचा सागर दिला. सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्री पिढीला मुष्टी पोहे घेऊन या तुझ्या भेटीला गेला आणि त्याला काय दिलं तू? शुद्ध भाव देखून या गाव सोन्याचा दिला. आतापर्यंत अनेकांना तू दिलेला आहे, पण त्यापैकी मला ते लागत नाही. मला काय लागतं? हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. मला उत्पन्न करायचं असेल, जन्म द्यायचा असेल तर तो हरिदासाच्या घरामध्ये द्या. मग कर्म धर्म संयोगाने माणसाचा जन्म दिला तर चालेल, किंवा माझ्या कर्म धर्म संयोगाने किडा मुंगी कशाचाही जरी मला जन्म मिळाला तरी चालेल. वैष्णवाचे नानी होईन किडा. वैष्णव हरिदास हरीची भक्ती करणारे जे आहेत त्यांच्या नानीतला किडा जरी मला बनवलं तरी चालेल, पण पुढचा जन्म वैष्णवांच्या घरी द्या. विठाला विठाला हरिदासाची घरी, हरिदासाच्या घरी जन्म द्या. आता हरिदास म्हणजे नेमकं कोण? हरिदास म्हणजे काय? हरीर एव यस्य दास स हरी. हरी आहे ज्यांचा दास ते हरिदास. हरी त्यांचा दास होतो. आणखी एक सांगू का? हरिरेव दास हरिदास. हरीच दासाच्या रूपाने अवतरित झालेला आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. हरी ज्यांचा दास आहे त्या ठिकाणी स्वामी झाले हरिदास आणि सेवक झाला हरी. आता इथं सेवक स्वतः देवच सेवकाच्या रूपाने अवतरित झाला. अवतार पांडुरंग किंवा तुका विष्णू नाही दुजा. महाविष्णूचा अवतार. नाथांच्या घरी सुद्धा नाथरायांना सुद्धा महाविष्णूचा अवतार म्हटलेला आहे. तर सांगण्याचं तात्पर्य काय? परमात्माच भक्त रूपाने अवतार धारण करतो त्यावेळेस त्यांना म्हणायचं हरिदास. देवच हरिदास आहे किंवा देवाचे जे दास आहेत ते हरिदास. हरी एव यस्य दास हरिदास. हरी ज्यांचा दास ते हरिदास. हरीचे जे दास ते हरिदास. आणि हरीच दासाच्या रूपाने आला तो एक हरिदास. विठाला विठाला वा. हरी तैसे हरीचे दास नाही तया भय चिंता मोह आस. काय होनी राहती उदास बळकट कास भक्तीची. विठाला विठाला हरी तैसे हरीचे दास. बस हरीच्या मध्ये आणि दासामध्ये अंतर नाही. हरीच दास रूपाने आलेला आहे हरिदास. अशा हरिदासांच्या घरी आम्हाला जन्म मिळाला पाहिजे. का बरं? कारण हरिदासाच्या घरी जन्म मिळाला की परमार्थ करण्याची वृत्ती होते. जर हिरण्यकश्यपूच्या सारख्याच्या घरी जर जन्म मिळाला तर परमार्थ करण्याची बुद्धी होणार नाही. आज जो आपण परमार्थ करतो, आज जो आपण ज्ञानेश्वरी पारायण रूपी 10व्या दिवसाचं पारायण आज संपन्न केलं. ग्रंथराज ज्ञानेश्वरीची मिरवणूक उद्या आहे. आज पूजन वगैरे ज्ञानेश्वरीचं झालेलं आहे. मग पूजन करून आता ग्रंथाला गाठ दिलेली आहे. आता ग्रंथाची आपली गाठ कधी? तसं काही करू नका. कारण महाराजांनी पहिल्या अध्यायातील 5 ओव्या वाचायला सांगितल्या. त्याचा अर्थ काय? भगवान गहिनीनाथांच्या समोर आपण पुढच्या वर्षीच्या पारायणापर्यंत पारायण मध्यंतरी पूर्ण करणार म्हणून 5 ओव्या वाचून झाल्या. आता सुरू झालं दुसरं.
दुसरं प्रारंभ झालं. सांगता म्हणजे काय? समाप्ती नाही. सम्यक प्रकारे ना आपणोती. खऱ्या अर्थाने प्राप्ती म्हणजे समाप्ती. विठाला विठाला नाही तर मग काही नव्हतं. आता बरं झालं एकदाच उरकलं. पण तसं नाही. ते खऱ्या अर्थाने प्राप्ती. ज्ञानेश्वरी ग्रंथ कसा वाचावा, कसं बसावं, प्रार्थना कोणती घ्यावी, हे सामुदायिक पारायणात शिकायचं. आणि जे शिकलेलं आहे त्याचं प्रॅक्टिकल ते कुठं करायचं? घरी जाऊन करायचं. आणि ज्यांना आता किती वाचक होते, वाचकांपैकी कोण कोण आज उपस्थित हातवर करा. एवढे आहे. वा. आता तुमची सर्वांची जबाबदारी काय? पुढच्या वर्षीच्या पारायणापर्यंत 52व्या पारायणापर्यंत 51व्या वर्षी सुरू केलेलं पारायण 52व्या वर्षापर्यंत मध्यंतरी काय करायचं? 5, 10, 25, 50, 100 जसा वेळ भेटल तशा तेवढ्या ओव्या वाचायच्या. म्हणले महाराज वाचू काय हरकत नाही, पण ते मधलं सकृत आम्हाला जमत नाही. मधलं सकृत काय वाचू नका. तिथं संत ज्ञानेश्वर महाराज की जय म्हणा आणि पुढचं वाचा. मग काय हरकत आहे का? आता सुटका मिळाली ना. आणि जरी तुम्हाला वाचा वाटलं, चुकलं चुकू द्या. चुकल्याशिवाय बरोबर येईल कसं? चुकीचं वाचता आलं तरी वाचा, पण वाचाच. वाचल्याशिवाय राहू नका. तसा माझा काही आग्रह नाही, पण वाचल्याशिवाय मरूच नका. विठाला विठाला. आता हे सुंदर पारायण एवढं मोठं या ठिकाणी आपण जे केलं, 51 वर्षापर्यंत ही परंपरा टिकवण्याची बुद्धी निर्माण झाली. एखादा दुष्कृतिक येऊ शकतो, नास्तिक तुम्हाला म्हणू शकतो काय 51 वर्ष झाले काय परिवर्तन? 51 वर्ष झाले काय परिवर्तन? कोंबड्या गेल्या का? कुरडे गेले का? नको त्या वाम मार्गाला जाण्याचं थांबलाय का? अरे बाबा, त्यांना उत्तर द्यायचं, भाऊ 51 वर्षापर्यंत हा परमार्थ टिकवण्याची बुद्धी आमची झाली, हेच आमचं परिवर्तन. विढाला एरवी नको ते कार्यक्रम ठेवणारे भरपूर आहेत, पण वारकरी संप्रदायाचा हा कार्यक्रम आम्ही आज तागायतपर्यंत चालवला. याकरता ही चालवण्याची बुद्धी राहणं, टिकणं हेच खऱ्या अर्थाने परिवर्तन आहे. हळूहळू तो सचोटीचा खरा परमार्थ समजेल, पण याच्यामध्ये राहिलो तर समजेल ना. मग राहण्याची बुद्धी झाली, हेच आमचं परिवर्तन आहे. बस. आणखी त्यामध्ये परिवर्तन होण्याकरता 5, 10, 25, 50, 100 ओव्या रोजच्या वाचाव्यात आणि त्याद्वारा ज्ञानेश्वरीचा अर्थ आपल्या सारगर्भित अंतःकरणामध्ये प्रकट झाल्यानंतर प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. एकदा ते गुह्य असलेलं ज्ञान आपल्या अंतःकरणात प्रगट झालं की आपल्याला प्रगट असलेलं सर्व चैतन्य त्या ठिकाणी दिसत असतं. कारण हे नुसते शब्द नाहीत बरं का. ज्ञानेश्वरीतले शब्द अक्षर नुसते ते अक्षर नाहीत, ते ब्रह्म साम्राज्याचे दिवे आहेत. दिवे मग ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. आणि त्यासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचण्याची बुद्धी राहावी. आता ही बुद्धी का होते, का बरं झाली? हा पारायण सोहळा पार पाडण्याकरता आमच्या अंतःकरणामध्ये संस्कार कुठून मिळाला? तुमची आमची विशेषता आहे काही? नाही. धन्य माता पिता तयाचे. कारण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, ही विशेषता कुणाची? आपुलिया हिता पिता दया
जागता. ही विशेषता कुणाची? धन्य माता पिता तयाच्या. माता पितांना धन्यता दिली. जे गीता वाचतात, ज्ञानेश्वरी वाचतात, ग्रंथांचं अध्ययन करतात, ती त्यांची विशेषता नाही. ज्यांनी या मार्गाला लावलं त्यांची ती विशेषता आहे. ठीक आहे, ठीक आहे. हत्ती गेला शेपूट राहिलं. विठाला तुम्हाला काय वाटलं मी काय कीर्तनच करतो का? तुमच्यावर पण ध्यान आहे माझं. बर, काय सांगत होतो मी? कीर्तन. मग तर लय सोपं झालं. धन्य माता पिता तयाचे. आपण जो परमार्थ करतो त्याचं श्रेय आपल्याला नाही, मग आपल्या माता पित्यांना नाही, ज्यांनी या मार्गाला येत असताना आपली अडवणूक केली नाही. आता आमच्यासारखी साधक मंडळी सर्व ही योग्य वयामध्ये आळंदी सारख्या किंवा एखाद्या थोर महात्म्याकडे पाठवली. त्यांना ग्रंथाला पैसे लागले, घरी पोटाला चिमटा घेऊन एक वेळ जेवण करून आपल्यातले पैसे उरवून आपल्या मुलांना पाठवले. त्यातले ग्रंथ घ्यायला लावले, ज्ञानेश्वरी घ्यायला लावली, वह्या पेन घ्यायला लावले आणि त्या माध्यमातून वारकरी शिक्षण शिकवायला लावलं. मग अशा मार्गाला लावणारे माता पिता धन्य आहेत की नाही? आज आम्ही जरी म्हटलो आम्ही कीर्तनकार आहेत, आम्ही जरी कीर्तनकार आहे, पण हे कीर्तनकार बनवण्याकरता ज्यांनी काबाड कष्ट केले, उन्हात अनात राबले, मृदंग घेण्याकरता पैसे दिले, शाई पुढे भरण्याकरता पैसे दिले, त्या आईबापांचे उपकार विसरून चालणार आहे का? मग ही विशेषता आपली नाही. आपण कीर्तनकार झालो ही आपली विशेषता नाही. आपल्याला ज्यांनी या मार्गाला लावलं त्यांची विशेषता आहे आणि म्हणून त्यांना विशेषता मिळावी, त्यांच्या करता श्रेय जावं. त्यांनी जर अडवणूक केली असती, काय पोरा लागली चट धरली वाट देवळाची. काय म्हणले पोरग? शाळा नको म्हणतं, काही नको म्हणतं, वाट देवळाची धरली. त्याला काय वेळ लागला म्हणले मंदिराचं. टाळ घेतन मंदिरात जातं, टाळ घेतन मंदिरात जातं, टाळ घेतन मंदिरात जातं. काय पोरगाला शाळा नको वाटते, मंदिरामध्ये आवडतंय. असं जर घरचे म्हटले असते तर या परमार्थाला आपल्याला येता आलं असतं. वा 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 वा, टाळ घ्यायचा तुला? बर, धोतराला पैसे नाही? बरोबर, धोतर मी घेऊन देईन, ड्रेस मी घेऊन देईन, टोपी मी घेऊन देईन, उपरणं मी घेऊन देईन. पहा ना किती सुंदर ड्रेस घेऊन दिलाय आई वडिलांनी. आता या मार्गाला लावल्यानंतर हे यामध्ये काय होतात? संलग्न होतात. पुढं चालून हे जरी म्हटले मी भजने आहे पण ती विशेषता कुणाची? असं आपल्याला ज्यांनी मार्गाला लावलं त्यांची ती विशेषता असते. आणि म्हणून कधीही आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शक रूपी आई वडिलांचं विस्मरण होऊ द्यायचं नाही. परमार्थ केला आपण 51 वर्षापर्यंत टिकवण्याची बुद्धी झाली. त्याला कारण कोण? आपले माता पिता आहेत. आणि म्हणून अशा माता पित्यांच्या घरी जन्म मिळाला म्हणून एवढा तरी काय घडला? परमार्थ घडला. आणि पुढच्याही जन्मात तो घडावा म्हणून हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. अंत्याकरता देवा मला एवढंच दे. मनसी तरी आई माता, मनसी तरी आई माता, मनसी माता, आई माता, मनसी आई माता, मनसी आई माता, वाटाळ तरी हात वर.
पैसी देगा पांडुरंगा. चकारात्मक हे मागणं आहे आमचं, कारण चकार कधी मोकार नसतो. कीर्तना करता मृदंग पाहिजे का पाहिजेच? पेटी नसली तरी चालते. तोवर बो खरं बोलले. खरं बोलणारा पेटी मास्तर पहिल्यांदा भेटला. नाही तर मग ते म्हणतात नाही पाहिजे ना, असं कसं त्याशिवाय स्वरात लावता येईल का? पण काहींच्या मस्तकामध्ये स्वर असतो. वैकुंठ श्री रामकृष्ण महाराज काळे गुरुजी जळगाव भागामध्ये कीर्तनाला गेले. उशीर झाला. स्टँडवरती उतरले तेव्हा स्पीकर चालू होता आणि मग तिथं पखवाजाची थाप कानावर आलेली. त्याच्यानंतर लाईट गेली. पायी प्रवास करत तिथपर्यंत पोहोचले आणि तिथं जाऊन कीर्तनकाराच्या स्वरात मृदंग लावला. कशाचा? हरिपाठाचा आवाज आलेला अगोदर, हरिपाठाच्या शेवटचा आवाज आलेला आणि त्या स्वरामध्ये बरोबर पुन्हा पखवाज तिथं लाव. इतकं स्मरण मृदंग. कारण आता वाजवणं जमतं पण लावणं त्याच्या पुढची गोष्ट. मग ती पुढची पायरी ती कृपेने येते, ती प्रयत्नाने येत नाही. प्रयत्नाने येत नाही, ती कृपेने येते. गुरुकृपा झाली की ती येते. अभंग पाठ केला पण पाठ केलेला अभंग वेळेवर स्मरण होण्याकरता गुरुकृपा. पाठ आपण करू शकतो पण ती वेळेवर आठवावी त्यासाठी गुरुकृपा. कर्णाने विद्या मिळवली पण ती वेळेवर आठवण्याकरता काय कमी पडली? इतिहास माहिती आहे ना. वेळेवर आठवण्याकरता कर्णाला गुरूंची कृपा कमी पडली म्हणून विद्या प्राप्त प्रसन्न झाली नाही. बस त्याकरता संप्रदाय उपासिलिया. कधीही जेव्हा विद्या प्राप्त होते ती प्रतिफलित केव्हा होते? जेव्हा सद्गुरूची आणि भगवंताची कृपा होते तेव्हा ती विद्या प्रतिफलित होते. त्यासाठी सांगतो मृदंग वाजवणं ही कला मिळवली पण लावण्याची कला त्यांच्या कृपेतून येत असते. विठ्ठला विठ्ठला मी काय सांगत होतो? कीर्तना करता मृदंग पाहिजे का पाहिजेच? मत्सू पाटील पाहिजेच. कीर्तना करता मृदंग पाहिजे. टाळकरी पाहिजेच. विनेकरी काय विनेकऱ्याचं भाग्य. ज्ञानेश्वरी पायी दिंडी सोहळा निघाला मोठा. पहिलंच वर्ष पंचक्रोशीतील जवळजवळ 20-21 दिंड्या. पूजनीय राऊत बाबा, झिंजुरके बाबा, पूजनीय देवीदास बाबा आणि परिसरातील सर्व महात्मे एकत्रित येऊन मोठा दिंडी सोहळा झाला आणि त्यामध्ये दिंडी सोहळा अगदी झगमगाटात चाललेला आहे. सकाळ पेपरला बाबाचा फोटो आपल्या. अनेक दिंड्या सम्मिलित झाल्या आणि पाचेगावच्या विनेकऱ्याचा फोटो अगदी आनंद. आणि त्याच्या तिथं खाली टाळकरी म्हणून आमच्या विद्यार्थ्याचा नंबर लागला. विठ्ठला सेवेचं फल कुठून कसं केव्हा मिळेल सांगता येत नाही. एरवी प्रसिद्धी व्हावी म्हणून आमचा फोटो काढा म्हणावं लागतं. कार्ड छापावे लागतात पण काही नाही, सेवा कामं येते. सकाळ पेपरला फोटो जाणं म्हणजे सोपं आहे का? आपलाही जातो पण कधी कधी आपलाही जाऊ शकतो पण कधी भावपूर्ण. रामकृष्ण हरी. विठ्ठला आवश्यक गोष्टी असतात. कीर्तना करता टाळकरी पाहिजेच. एक सांगू सध्या वारकरी संप्रदायाची संप्रदाय रूपी धुरा कीर्तनकारांपेक्षा टाळकरी मंडळींनी जोपासलेली आहे. गावोगावी बारी पाचीचे भजन कोण करतं? टाळकरीच करतात. गावोगावी एकादशीचे भजन, मारुतीरायाचे नियम, एकादशीचे नियम कोण करतं? वारकरीच करतात. गावोगावी अगोदर सुरुवात कोण करतं? टाळकरीच करतात. टाळकऱ्यांच्या मुळे वारकरी संप्रदाय आज दिमा खात आहे आणि म्हणून आपण वारकरी संप्रदायाचे पाईक असल्याचा स्वाभिमान नियमित बाळगा. टाळकरी पाहिजेच, मृदंग पाहिजेच. जर नसेल तर भिका भाऊ कुठे गेले?
जर नसेल तर उभाट्या प्रवचन होईल ते उभाट्या प्रवचन उभाट्या आऊत होता ना अगदी तसं उभाट्या प्रवचन होईल. त्याकरता कीर्तन म्हणता येणार नाही. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेव ब्रह्मरस आवडीने हा आनंद वारकरी संप्रदायाचा उपभोगण्याकरता हेची चकारात्मक आहे. बस हे चकारात्मक मागणे देवा. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा याची देगा पांडुरंगा. आणि पांडुरंगा या हरिदासांच्या घरी संत येतील त्यांच्या चरणावरती नतमस्तक होण्याकरता अंगामध्ये बळ. संता लोटांगली 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 मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा. नवरात्री उत्सव आहे गोंधळ अजून झाला नाही. नवरात्री उत्सव गोंधळ अजून झाला नाही. मग या अभंगातच गोंधळाची चाल लावू. अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर महिषासुर भरणारा गोरी त्रिविध तापाची करावया धाडणी त्रिविध तापाची करावया धाडणी. भक्ता लागे तू भावसी निर्वाणी भक्ता लागे तू भावसी निर्वाणी. ऐसा दोघवा मागायचा का जोगवा झाला आता जोगवा बंद नाही तर मग जोगवा मागितला असता. जोगा आपला होऊन गेला असता. मग आईचा जोगवा जोगवा मागेन हा भेदरहित वारीशी जाईन. संतांनी वर्णन केलं. कोणती देवी आहे? अनादि निर्गुण अशी जी भवानी प्रगट झाली तिचा असणारा हा महोत्सव. आणि म्हणून यांनी सुद्धा चालती लावली. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी मनामध्ये लाज येऊ देऊ नका. कधी कधी काय असतं बसलेत पंक्तीला मोठ्यांच्या पंक्तीला म्हणून दर्शन नाही तर दर्शन घ्यायची लाज वाटते. मी आमका मी काय दर्शन घेऊ त्यांच्याकडे काय असं दर्शन घ्यायला. काय नाही शबनमची पिशवी गळ्यात मांडून बगलात घालून तर आलेत. कुठं गाडी घोडी काय आणली काय? संत का असे असतात का? एवढी दाढी वाढलेली एवढ्या जटान असे काही संत असतात का? आणि त्यांच्याकडे काय आहे म्हणून मी त्यांचं दर्शन घ्यावं. मी आमका पुढारी मी आमका नेता आणि मी कशाला त्यांचं दर्शन घेऊ. अशा प्रकारचा भाव मनामध्ये येण्याची शक्यता असते. कारण पदाचा आपल्या चालत आलेल्या इस्टेटचा बँक बॅलन्सचा माणसांना काय असतो? अहंकार असतो. आणि त्या अहंकारापोटी फटीचर फाटके तुटके कपडे घालून आलेल्या संतांना संतत्व आपण मानत नाही. परिणामी त्यांची अवेलना आपल्याकडून होऊ शकते. म्हणून संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. संतांच्या चरणावरती नतमस्तक होण्याकरता मनातून लाज नको. आणि संत एकत्रित आले आणि सुंदर अशा प्रकारचा मृदंग टाळ विना यांचा घोष चाललेला आहे. आणि सगळे संत मंडळी पावली खेळून नाचत आहेत. मग त्यांच्या त्या रंगात नाचण्याकरता अंगामध्ये शक्ती द्या. अभंगाचं शेवट तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी
शक्ती देई नाचे रंगी, मनसे काय मागा हेची देगा पांडुरंगा. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या कृपेने या मागणीपर अभंगाचं आपण चिंतन केलेलं आहे. महत्त्वाच्या 3 मागण्या संतश्रेष्ठ तुकोबरायांनी यातून केलेल्या आहेत. उत्तर जन्म आम्हाला हरिदासांच्या घरामध्ये मिळावा. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर त्यांचं दर्शन घेत असताना मनामध्ये लाज येऊ नये आणि संत एकत्रित आले की या हरिरंगामध्ये नाचण्याकरता अंगामध्ये शक्ती द्या. एरवी 4 किलोचा नातू खांद्यावर घ्यायला कळ लागत नाही, पण 2.5 किलोचा विना थोडासा पहारा घ्या म्हटलं की नको नको म्हणतो आणि म्हणून अंगामध्ये बळ नाही असं दाखवतो. हरीच्या रंगामध्ये नाचण्याकरता अंगात काय असलं पाहिजे? बळ असलं पाहिजे. सायास करशी प्रपंच दिननिशी, तिकडं रात्रंदिवस तरफडतो तेव्हा त्याला शक्ती खर्च होते असं वाटत नाही, पण परमार्थामध्ये आल्यानंतर शक्ती खर्च होते असं वाटतं. म्हणून तसं वाटू नये त्यासाठी देवा माझी मानसिकता सुदृढ ठेवा की या हरीच्या रंगामध्ये नाचण्याकरता अंगामध्ये काय द्या? बळ द्या. समस्त ग्रामस्थ पाचेगावकर मंडळींनी 51व्या वर्षापर्यंत हा सप्ताह आणलेला आहे. इथून पुढची सुद्धा जबाबदारी भावी पिढीवरती आहे. सुंदर अशा प्रकारचं हे वातावरण आहे. आदरणीय संदीप महाराज आदी करून सर्व ग्रामस्थ मंडळी आणि नियोजन पाहणारे आपले दत्तू पाटील वगैरे, पूर्वी देखील रंगा पाटलांनी कार्यक्रम इथपर्यंत आणलेला आहे. सर्वच मंडळी, गावातील सर्व मंडळी, 1 रुपयापासून तो हजारो रुपयापर्यंत दक्षिणा देणारी सर्वच मंडळी, या कार्यक्रमामध्ये नाही काही करता आलं, कमीत कमी इथे येऊन झाडू जरी मारण्याची सेवा केली असेल त्यांची सुद्धा सेवा महानच आहे. अगदी ज्यांनी ज्यांनी या सप्ताहाकरता योगदान दिलेलं आहे ते योगदान त्यांच्याकरता सर्वश्रेष्ठच आहे. आता ही माऊली पहा तुळशी घेऊन उभी आहे, 2-2.5 तास झाली का कीर्तना करता आहे. परमार्थ करण्याची वृत्ती आहे. अशी कित्येक भावना, कित्येक मंडळी अशी असतात ज्यांच्या या सप्ताहाकरता हातभार असतो. आपण म्हणतो कार्यक्रम आपण केला, पण खऱ्या अर्थाने असं आहे ही मातृशक्ती सर्वात जास्त उपस्थिती दाखवते पारायणामध्ये सुद्धा. आणि जेव्हा जेव्हा काही सेवा असते, श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी आपण सद्गुरू मला वाटतं पुण्यतिथी सोहळा झाला सद्गुरू जोग महाराजांचा, विठ्ठल बाबा घुले यांचा, आणि त्या काळात आपल्या रामकृष्ण आश्रमाला पुरणपोळीची पंगत आलेली होती. गावामध्ये येऊन निवेदन दिलं. रंगा पाटील वगैरे, मतकर भाऊ, हे 5-10 मंडळी, आमचे सर वगैरे सर्व, हरिभाऊ वगैरे, हे सर्व मंडळी तिथं भेटली. निवेदन दिलं. इतकं सुंदर नियोजन झालं. पुरणपोळ्या भरभरून मिळाल्या आणि होईल तेवढी दक्षिणा देखील आमटी करता उपस्थित झाली. म्हणजे हे गाव जसं हॅलो म्हटलं की आलो म्हणणारं आहे आणि तो अनुभव मिळाला. आता आपण पुरुष वर्गाने सेवा स्वीकारली पुरणपोळीची, पण पुरणपोळीसाठी प्रयत्न कोणी केले? पुरण कोणी शिजवलं? ती पुरणपोळी लाटली कोणी? भाजली कोणी? गावात नेऊन तुम्ही दिली आहे, ती तूप लावलेली आहे ती आणून दिली. तेवढं काम आपण केलं आणि पुढचं अगदी ओवाळून आणि पुढचंही काम आपल्याला जमतं, पण ते सर्व करण्याची जबाबदारी या माता माऊल्यांकडे असते. म्हणून मातृशक्ती खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायामध्ये सध्या श्रेष्ठ कार्यरत आहेत. त्यांच्यामुळे हा परमार्थ गोड असा चालू आहे. उद्या काल्याचं कीर्तन होईल. आदरणीय संदीप महाराज यांचं गोड असं काल्याचं कीर्तन होईल, सांगता होईल. उद्याचा धन्य दिवस आहे, म्हणजे धन्य दिवस आजी झाला सोनियाचा. उद्या दसरा आहे. 10 इंद्रियांचा जय, 10 इंद्रियांना जिंकून जो दसरा पाहतो, म्हणजे दसऱ्याच्या घसऱ्यातून जो वाचतो तो दिवाळीचा आनंद घेतो. आणि म्हणून तुका म्हणे आले घरा, तोची दिवाळी दसरा. विठ्ठल जय जय.